सुरक्षा रक्षक भरती, त्याचबरोबर पहारेकरी, एमएसएफ आणि शिपाईची या अशा विविध प्रकारचे गट संवर्गातले पदांसाठी दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये हे भरती या ठिकाणी निघालेली आहे। आणि प्रत्येक पदामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। आणि सरकारी नोकरी आहे, एक लक्षात ठेवा। हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, सुरक्षा रक्षक, पहारेकरी, एमएसएफ आणि शिपाई आणि विविध प्रकारचे पद यामध्ये आहे। कक्षसेवक झालं, त्याचबरोबर ज्या आया झालं, ठीक आहे, अशा विविध प्रकारचे पद आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि ही सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीची या ठिकाणी फॉर्म भरणे चालू आहे आणि 26 सप्टेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि फॉर्म भरणे ऑलरेडी चालूच आहे, तुम्ही आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या एंडिंगला या ठिकाणी दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक, एमएसएफ, पहारेकरी आणि इतर काही पदांसाठी शिपाई अशा विविध प्रकारच्या भरतीची बद्दल आपण नेहमी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पेपर आहे की नाही, उंची वगैरे किती लागते, काय काय प्रोसेस आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पहा, वयोमर्यादा जर आपण विचार केला या पदामध्ये, तर पहा शिपाई झालं, त्याचबरोबर पहारेकरी, एमएसएफ झालं, त्याचबरोबर शिपाई झालं, सुरक्षा रक्षक झालं आणि इतर काही विविध प्रकारचे जेवढे काही पद आहेत तर ह्या सर्व पदामध्ये शिक्षण 10वी पास लागते। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि आपलं जे या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे तर 26 सप्टेंबर 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार, गणलं जाणार आहे। आणि तुम्ही जर समजा SC/ST कॅटेगरीचे असाल, खेळाडू असाल तर 5 वर्षे सुद्धा म्हणजे 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आले आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये या भरतीमध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईमध्ये जे हे भरती या ठिकाणी निघाली आहे, रुग्णालयामध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे, ज्यामध्ये सुरक्षा रक्षकचं पद आहे, त्याचबरोबर एमएसएफ, पहारेकरीचं पद आहे, त्याचबरोबर शिपाईचं पद, असे विविध गट संवर्गातले हे पद आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये तर 211 प्लस जागांसाठी ही भरती निघाली। तर पहा, यामध्ये कक्षसेवकच्या 39 जागा आहेत, त्याचबरोबर पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक, पहारेकरी, एमएसएफच्या यामध्ये 21 जागा आहेत, त्याचबरोबर जे सुरक्षा रक्षक यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या सुद्धा जागा आहेत, त्याचबरोबर सहाय्यक स्वयंपाकीच्या सुद्धा 9 जागा आहे। आणि सुरक्षा रक्षक पहारेकरीच्या ज्या आहे 21 जागा या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर हमाल मजदूरच्या यामध्ये 8 जागा आहेत, त्याचबरोबर शिपाई चपराशांच्या सुद्धा यामध्ये जागा आहे, त्याचबरोबर माळीच्या जागा आहे, त्याचबरोबर पोस्टमॉर्टम परिचरच्या जागा आहे, त्याचबरोबर आयाच्या यामध्ये 7 जागा आहे आणि पोस्टमॉर्टम परिचरच्या जे यामध्ये 1 जागा आहे, त्याचबरोबर माळीच्या यामध्ये 4 जागा आहे, त्याचबरोबर किरण सेवकच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचरच्या 6 जागा आहे, त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहे, त्याचबरोबर दवाखाना सेवकच्या 2 जागा आहेत, त्याचबरोबर रुग्णपट वाहकच्या 2 जागा आहेत, त्याचबरोबर अंधारगृह परिचरच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर संग्रहालय परिचरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर प्राणी गृहपालची 1 जागा आहे, त्याचबरोबर नावीची 1 जागा आहे, भांडार कर्मचाऱ्याच्या 4 जागा आहे, पिंजारीची 1 जागा आहे, रामोशीची 1 जागा आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या 4 जागा आहे, ग्रंथालय सेवकच्या 1 जागा आहे, त्यानंतर कक्षसेवकच्या 28 जागा आहे, शिपाईच्या 2 जागा आहे। तर अशा विविध प्रकारचे पद आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे जाहिरातीच्या माध्यमातून दाखवणारच आहे। तर यामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर आपलं जे या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये रुग्णालय भरतीमध्ये आपलं या भरतीमध्ये जे सिलेक्शन होणार आहे, जेवढे पण विविध गट संवर्गातले जेवढे पण पद आहे तर यामध्ये आपल्याला असणार आहे पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपरसाठी 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे, 120 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपल्या या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मुंबई या भरतीमध्ये महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर 10वी पासवर फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, ठीक आहे। पगार 15,000 ते 47,600 पर्यंत। आणि या भरतीचे पूर्ण जाहिरात आपण जे टेलिग्राम ग्रुपवर टाकले, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर ते जॉईन करून घे। त्यावर हा आपण PDF टाकले, या भरती जाहिरात टाकले आणि येणाऱ्या नवीन जाहिरात त्या ग्रुपवर आपण टाकत असतो। या भरतीची सर्व जाहिरात तुम्हाला दाखवून देतो। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
मुंबई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीची ही सर्व जाहिरात आहे। बघू शकता तुम्ही महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर मी तुम्हाला सर्व यामध्ये जागा दाखवून देतो जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे आणि ही सरकारी नोकरी आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई ही भरती, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही हे सर्व जाहिरात आहे आणि तुम्हाला कॅटेगरी वाईज जागासुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे बघा, पहिले जे पद आहे कक्ष सेवकचा 39 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे आणि जागा बघू शकता तुम्ही कॅटेगरी वाईज त्यामध्ये जागा दिल्या एस टी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी जो पण एसबीसी एससीबीसी आपल्या कॅटेगरीची जर जागा दिसली नाही तर दुसऱ्या याच्यात सुद्धा आपल्याला भरता येते। ओपनमध्ये फॉर्म भरून घ्यायचा तर समजा आपल्या कॅटेगरीच्या जागा नसेल ओपनमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता। आता तुम्ही बघू शकता सुरक्षा रक्षक MSFला सुरक्षा रक्षक म्हटलं जाते, तर पहारेकरी सुरक्षा रक्षक तर यांच्या जागा आहे 21 जागा आहे टोटल। तर अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या आणि विजा भजब भजक भजड म्हणजे सर्व कॅटेगरीसाठी यामध्ये जागा आहे आणि त्याचबरोबर जर समजा आपल्या कॅटेगरीची जर जागा यामध्ये नसेल सर्वसाधारणची तर बघू शकता। आता इथं एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो की इथं सर्वसाधारणच्या SCची यामध्ये जागा नाही आहे अनुसूचित जातीची, तर आपण ओपनमध्ये फॉर्म भरू शकता। ओपनमध्ये खुल्यामध्ये 4 जागा आहे सर्वसाधारणच्या, ठीक आहे। तर आरक्षणानुसार यानुसार सुद्धा यामध्ये जागा आहे। तर आपल्या कॅटेगरीच्या जर जागा नसेल तर ओपनमध्ये फॉर्म भरू शकता खुल्या प्रवर्गामध्ये, ठीक आहे। तर यामध्ये कॅटेगरी वाईज सर्वांसाठी जागा दिलेल्या आहे आणि आरक्षणाप्रमाणे यामध्ये जागा आहे महिला आरक्षण, सर्वसाधारण, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ठीक आहे। तर सर्व माजी सैनिकांच्या सुद्धा यामध्ये जागा आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी एक उदाहरण देऊन आलो, अनुसूचित जातीचे माजी सैनिकांची एक जागा या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर ह्या अशा काही जागा यामध्ये आहे आणि हे सरकारी नोकरी आहे। त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकीचा 9 जागा आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी जागा दाखवून देतो। हमाल मजदूरच्या 8 जागा आहे। त्यानंतर शिपाई चपराशीच्या 14 जागा आहे। त्याचबरोबर माळीच्या 4 जागा आहे। त्याचबरोबर जे पोस्ट मॅडम परिचर्चा यामध्ये 1 जागा आहे। त्याचबरोबर आयाच्या 7 जागा आहे। त्यानंतर किरण सेवकच्या 1 जागा यामध्ये आहे। त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर्चा 6 जागा आहे। त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवकच्या 11 जागा आहे। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी दवाखाना सेवकच्या 2 जागा यामध्ये आहे। रुग्णपट वाहकच्या 2 जागा आहे। तर हे काही सर्व मोठी जाहिरात आहे आणि हे सर्व जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे, ठीक आहे। तर आपला टेलिग्राम ग्रुप आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर करून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, जॉईन करून घे। त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकले जेणेकरून आपल्याला आरामात हे सर्व जाहिरात पाहता येणार आहे। तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई या भरतीमध्ये, तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 2 घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे आणि कम्प्युटरवर हा पेपर असणार आहे।